ॲसिड हल्ला पीडित महिलांसाठी कर्नाटक सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या मिळणारी मासिक पेन्शन 5 पट वाढवून ती 10,000 रुपयांवरून थेट 50,000 रुपये करण्याचा विचार सरकार करत असल्याचं विधान कर्नाटकचे गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वर यांनी केलं आहे. मंगळवारी कर्नाटक विधान परिषदेत या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. काँग्रेसचे सदस्य यांनी ॲसिड हल्ला पीडित महिलांना मिळणारी मदत अपुरी असल्याचा मुद्दा उपस्थित केला. गेल्या अनेक वर्षांपासून या महिलांना पुरेशी आर्थिक मदत मिळत नसल्याकडे त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. यावेळी विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी यांच्यासह भाजपच्या हेमलता नाईक, भारती शेट्टी आणि काँग्रेसच्या उमाश्री यांनीही या मागणीला पाठिंबा दिला. यावर उत्तर देताना गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वर म्हणाले की एप्रिल 2022 पासून राज्यातील सर्व ॲसिड हल्ला पीडित महिलांना दरमहा 10,000 रुपयांची पेन्शन दिली जात आहे. डिसेंबर 2025 पर्यंत एकूण 59 महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. सध्या कर्नाटक राज्यात एकूण 169 ॲसिड हल्ला पीडित असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. या सर्व पीडितांना महिन्याला 50,000 रुपयांची पेन्शन देण्याबाबत मुख्यमंत्री आणि महिला व बालकल्याण मंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय कर्नाटक झोपडपट्टी विकास मंडळ किंवा राजीव गांधी गृहनिर्माण निगमच्या माध्यमातून या महिलांना मोफत घर उपलब्ध करून देण्याचाही प्रस्ताव आहे. सध्या राज्य महिला विकास महामंडळामार्फत ॲसिड हल्ला पीडितांना 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिलं जातं. मात्र ही रक्कम कर्ज म्हणून नव्हे तर थेट अनुदान म्हणून देण्यासाठीही सरकार पावलं उचलणार असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. तसेच नुकसान भरपाईसाठी आवश्यक असलेली FIR आणि इतर कागदपत्रांची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचाही विचार सुरू आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनीही या विषयावर महत्त्वाची घोषणा केली. ॲसिड हल्ल्याच्या प्रकरणांची सुनावणी जलद व्हावी यासाठी निर्भया प्रकरणाच्या धर्तीवर विशेष जलदगती न्यायालय स्थापन करण्याचा सरकार प्रयत्न करेल असं त्यांनी सांगितलं. याचवेळी कामगार मंत्री संतोष लाड यांनीही पीडितांसाठी मदतीची घोषणा केली. ॲसिड हल्ल्यात झालेल्या जखमांच्या तीव्रतेनुसार असंघटित कामगार मंडळाच्या माध्यमातून पीडित महिलांना 2 लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्याची तयारी कामगार विभागाने दर्शवली आहे.